जे अनुभवणं प्रत्येकासाठी कष्टप्रद आहे. बघून येतोच काय. महाराष्ट्राने एक खरं नेतृत्व महाराष्ट्राला समोर घेऊन पुढे घेऊन जाणारे नेतृत्व आपल्याकडे खरं आणि सच्चा अतिशय शिस्तप्रिय नेता गेला याचं दुःख आहे. आणि आम्ही ज्यांच्या जीवावर आज राजकारण करत होतो आता आम्ही सगळे पोरके झालेलो आहोत. काय पुढे महाराष्ट्राचं नाही आता मी आता काही वेळ यांची प्रतिक्रिया येत होती. हसन मुश्रीफ यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय नेते हसन मुश्रीफ यांना जेव्हा अजित पवारांच्या निधनाची वार्ता कळाली त्यानंतर त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटलेला आहे. आपण बघतो दादांची अकाली एक्झिट झालेली आहे. बारामतीकरांचा त्यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा नेता, जवळचा नेता हा अशा रीतीनं अकाली त्यांच्यातून निघून गेलेला आहे. त्यामुळे तो धक्का त्यांनाही सहन होत नाहीये. ज्या बारामतीमध्ये अजित पवारांनी त्यांची कारकीर्द गाजवली, ज्या बारामतीसाठी अगदी ते जीव तुटेसपर्यंत काम करत होते, पहाटे उठल्यापासून ते कामाला लागायचे, प्रशासनावर त्यांची विशेष पकड होती, ज्याचा तू उल्लेख केलास प्रज्ञा. अगदी पहाटेपासूनच ते कामाला सुरुवात करायचे आणि त्यांची कार्यतत्परता हीच त्यांची ओळख होती. त्या अजित पवारांचं असं अकाली जाणं हे संपूर्ण राजकीय विश्वासाठी हादरवून टाकणार आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर देशाच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणारी मोठी बातमी येते.